मित्रांनो, हे बघा कसं रस्त्यावरती हे सिमेंटची पोती उतरलेली ही धूळ बघा कशा प्रकारचे प्रदूषण करतात। आरएमसी प्लॅन सारखाच हा कार्यक्रम आहे। हे बघा हे रस्त्यावर सगळं सिमेंट उतरलेलं आहे। हा रस्ता काय यांच्या खाजगी मालकीचा आहे का? हा कोणतरी वर्मा बिल्डर लक्षात ठेवा, या सोसायटीमध्ये एकही फ्लॅट घेऊ नका, कारण हा माणूस पर्यावरणाचे कोणतेही नियम पाळत नाही। याला फक्त व्यक्तिगत फायदा पाहिजे। रस्ता सार्वजनिक आहे असा ब्लॉक करून प्रदूषण करतायत। आणि हे बघा हे पालिकेचे अधिकारी आलेले आहेत, हे ज्यावेळी त्यांना नोटीस द्यायला आले ते नोटीस घेत नाहीत। म्हणजे ह्यांना हा मास्क कुठून आलाय हो? यांच्या मागे कोण पुढारी येतं? जे कोणी असतील तुम्ही लक्षात ठेवा, जे नियम पाळणार नाहीत, नागरिकांच्या आरोग्याशी खेळतील, त्यांची गाठ सनई छत्रपती शासन पक्षाची आहे। तुम्ही बिंदास 1 लाख रुपयाची पावती फाडा, त्यांच्या अकाउंटला टाका। जेव्हा ते कंप्लीशन सर्टिफिकेट घ्यायला येतील तेव्हा हे 1 लाख रुपये भरल्याशिवाय त्यांना कंप्लीशन मिळणार नाही। किंबहुना दनादन 2 नोटीस अजून द्या, हे काम जागेवर थांबवा। जे पर्यावरणाच्या बाबतीत हलगर्जीपणा करतील त्यांना अजिबात सुट्टी द्यायची नाही। तुम्हाला काय अडचण आली मला बिंदास सांगायचं, मी, माझा पक्ष आणि या शहरातील जनता सगळे तुमच्या पाठीशी उभे आहेत। आणि सर्व पर्यावरणवादी कार्यकर्ते, आपले 800 कार्यकर्ते या शहरात काम करतात। प्रवीण हे पण दाखव। हे बघा हे रस्ता असा सगळा ब्लॉक केलेला आहे। हे बघा इकडे खडीबिडी सगळी, काय यांच्या घरचा आहे का सगळा रस्ता? नाव दिलंय गायावन आणि गायबानेसारखी कामं करतात। गायावन कुठं आणि गायबाने कुठं? हा काय प्रकार आहे मूर्खपणाचा? सगळा रस्ता जाम करून काय उपयोग आहे? घ्या याची शूटिंग घ्या, लावा त्याला फाईन। 1 लाख रुपये तुम्ही लावा, आरोग्यवाले पण बोलले त्यांना पण 1 लाख रुपये लावा। नागरिकांनी हे लक्षात ठेवायचं, जे लोक अशा प्रकारे हवेचं, पाणीचं, मातीचं नुकसान करतील, झाडाचं नुकसान करतील, त्यांचे फ्लॅट अजिबात घेऊ नका। जे लोक पर्यावरणपूरक काम करतील त्यांचे फ्लॅट घ्या। आणि ज्यांना असा माज आहे परप्रांतातून येऊन इथं महाराष्ट्रामध्ये रुबाब करतायत त्यांचा माजच मोडा त्यांचा। बस झालं त्यांची नाटकं। तुम्ही लावा बिंदा त्याच्यावर पावती। आरोग्यवाल्यांवर पण मी बोलवलेलं आहे, जो कोणी अशा प्रकारे नियम भंग करेल त्याला अशा प्रकारे कडक कारवाईला सामोरं जावं लागेल। कारण या शहरातील तापमान आता 42च्या वर जायला लागले। माणसं जगतील कशी? तलावातलं पाणी आटून जायला लागलेले त्या प्रदूषणामुळे, लोक धुळीने मरायला लागले, दम्याचे रोग होऊन। कशाला पाहिजे तुमचे कन्स्ट्रक्शन? हे बघा सगळं रस्त्यावरती सगळं जाम केलेलं आहे। आणि आहे का काय ग्रीन नेट? आहे का काय पत्रा? आहे का काय फॉगर? आहे का काय यंत्रणा आहेत? सगळं प्रदूषण करतात, चुकीचं आहे, थांबलं पाहिजे सगळं।